भिवंडी पश्चिम के विधायक महेश चौघुले ने क्षेत्र के विकास और जनता की समस्याओं के समाधान के लिए सक्रिय कदम उठाते हुए भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के आयुक्त अजय वैद्य से विशेष मुलाकात की। इस बैठक में उन्होंने पानी की किल्लत, सड़क चौड़ीकरण और अन्य बुनियादी विकास कार्यों को लेकर गंभीर चर्चा की। भिवंडी पश्चिम लंबे समय से पानी की भारी कमी से जूझ रहा है। विधायक महेश चौघुले ने इस मुद्दे को प्रमुखता से उठाते हुए कहा कि जनता को समय पर और पर्याप्त पानी उपलब्ध कराना बेहद जरूरी है। उन्होंने पानी आपूर्ति में आ रही बाधाओं को दूर करने के लिए आयुक्त से ठोस कार्रवाई की मांग की। सड़क चौड़ीकरण का मुद्दा भी चर्चा के केंद्र में रहा। विधायक ने कहा कि भिवंडी में यातायात का दबाव दिन प्रतिदिन बढ़ता जा रहा है, जिससे लोगों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। उन्होंने सड़क चौड़ीकरण और यातायात व्यवस्था में सुधार के लिए तुरंत कार्यवाही की आवश्यकता पर बल दिया। विधायक की इस पहल पर आयुक्त अजय वैद्य ने सभी मुद्दों को गंभीरता से लेते हुए संबंधित विभागों को तत्काल कार्रवाई के निर्देश दिए। उन्होंने भरोसा दिलाया कि पानी की समस्या, सड़क चौड़ीकरण और अन्य विकास कार्यों को प्राथमिकता के आधार पर पूरा किया जाएगा। विधायक महेश चौघुले की यह सक्रियता भिवंडी पश्चिम के नागरिकों के लिए एक नई उम्मीद लेकर आई है। वर्षों से लंबित समस्याओं को लेकर उनकी इस पहल से स्थानीय लोग काफी उत्साहित हैं। विधायक ने बैठक के बाद कहा, मैं शहर के विकास के लिए हर संभव प्रयास करूंगा। जनता की समस्याओं का समाधान मेरी प्राथमिकता है। प्रशासन के साथ मिलकर हम जल्द ही इन मुद्दों का समाधान करेंगे। भिवंडी के विकास की यह नई पहल शहर को प्रगति की दिशा में ले जाने का मजबूत संकेत दे रही है। अब देखना यह है कि इन प्रयासों का जनता को कितना और कब तक लाभ मिलता है। भिवंडी से महेंद्र गुड्डू की रिपोर्ट। आमदार साहेब श्री महेश चौघुले साहेब यांचं आमच्या इथे महापालिकेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत आणि त्यांची थर्ड टर्म ही आमदारकीची आहे। आमची मनोमन सर्वांची शुभेच्छा आहे की त्यांना मंत्रीपद मिळो आणि भिवंडी शहराचा जो काही विकास आपण त्यांनी हातात घेतलेला आहे तो अधिक जोमाने पुढे न्यायची आपल्याला संधी मिळो। त्या दृष्टीने फंडसाठी सुद्धा आमची आता चर्चा झाली आणि चौघुले साहेब आग्रही आहेत की आपल्या भिवंडी शहराचे जे रोड वायडिंगचं काम जे होतं ते आचारसंहितेच्या काळात थांबवावं लागलं होतं, आता ते काम लवकरात लवकर सुरू करू म्हणून त्यांनी आम्हाला इथे सूचना दिलेली आहे। त्या सूचनेचा आदर करून आम्ही तत्काळ ते काम सुरू करत आहोत। त्याचप्रमाणे भिवंडी शहरातील काही ठिकाणची पाण्याची समस्या ती पण त्यांनी चर्चा केली, ती समस्या देखील आम्ही हाती घेत आहोत आणि 100 MLD पाण्याची जी योजना आहे ती योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आमदार साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की त्यातल्या लागणाऱ्या सगळ्या कुठल्याही ज्या अडचणी असतील तर त्या अडचणी आम्ही दूर करू, तुम्हाला आम्ही सहकार्य करू आणि ह्या भिवंडी शहरासाठी आपण जे काही योजना करत आहोत त्याला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे आता आम्ही काही नवीन प्रोजेक्ट डिस्कस करायला बसलेलो आहोत आणि याबद्दल त्यांचे मनापासून आभार। भिवंडी महानगरपालिकाच्या आयुक्त तथा प्रशासक या नात्याने आणि आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडून आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। त्यांचं सहकार्य कायम महापालिका प्रशासनाला राहिलेलं आहे, ते यापुढे देखील राहो। आजपर्यंत अनेक अनधिकृत बांधकामाचा विषय असो किंवा रस्त्यांचा विषय असो, कचऱ्याचा विषय असो, सर्व बाबतीत आमदार महेश चौघुले साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आमची अपेक्षा असेल की यापुढे देखील सहकार्य होईल। त्याचप्रमाणे भिवंडी शहराचा संपूर्ण जो काही सर्वांगीण विकास आहे यासाठी जो लागणारा निधी आहे आणि यासाठी लागणारं जे नियोजन आहे त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर आम्ही काही प्रस्ताव घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी आमदार साहेबांचा आम्हाला पाठिंबा लागणार आहे, त्याच्याबद्दल त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे। अशा रीतीने हे आज आमचं एक नवीन पर्व सुरू झालेलं असं मी समजतो। नवीन सरकार आलेलं आहे, नवीन निवडणूक झालेली आहे, आमदार साहेबांनी तिसऱ्या वेळा परत निवडणूक जिंकून दाखवलेली आहे। तर मला खात्री आहे की या त्या आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण हे सर्व काम मोठ्या जोमाने पुढे नेऊया।